नमस्कार. जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. की चंद्रकांत धनाजीराव जाधव कुंचीकर माजी नगरसेवक जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जयसिंगपूर शहराच्या एकूण जडणघडणीमध्ये गेल्या 70-75 वर्षामध्ये जो जयसिंगपूर शहराचा जो विकास वाढलेला आहे, तो विकास झालेला आहे, त्या झालेल्यामध्ये जयसिंगपूर शहरामध्ये बऱ्यापैकी सुरुवातशर्मीच्या काही माजी नगराध्यक्ष असतील, काही माजी आमदार असतील, त्या सर्वांचं यामध्ये योगदान आहे. पण सध्या चालू असलेल्या या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं 9 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापूर्वीच्या असलेल्या सत्ताधारी पक्षाचे असतील किंवा आघाडीचे असतील, त्या आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ह्या जयसिंगपूर शहराचा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही. त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे जयसिंगपूर शहराकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो काही जणांचा चुकीचा आहे. विकासाच्या दृष्टिकोन बोलत असताना मला या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. जेवढे जयसिंगपूरमध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये राज्य शासनाकडून जेवढा विकास निधी आणला गेला तो खरोखरच त्या जयसिंगपूरच्या नागरिकांना त्यातून काय मिळालं, त्या विकासातून काय मिळालं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी आपल्याला एक उदाहरण म्हणून सुरुवातीलाच बोलतो. अंदाजे एक 15-16 वर्षापूर्वी जयसिंगपूर शहरामध्ये स्विमिंग टँक बांधला. 15-16 वर्षापूर्वी स्विमिंग टँक बांधून सुद्धा आज त्या स्विमिंग टँकची काय अवस्था जर आपण जयसिंगपूर वासियांनी जर पाहिलं तर आपण डोक्याला हात लावा. जयसिंगपूर शहरामध्ये 2 स्विमिंग टँक, ते न्यू एज्युकेशन सोसायटी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर त्यांचा एक स्विमिंग टँक आहे आणि नगरपालिकेचा एक स्विमिंग टँक आहे. जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचा स्विमिंग टँक अत्यंत सुस्थितीत आणि व्यवस्थित आहे. मग एका शैक्षणिक संस्था जर ते स्विमिंग टँक व्यवस्थित चालवू शकत असेल तर एका राज्य शासनाच्या वतीनं नगरपालिकेचा एवढं उत्पन्न घेते जयसिंगपूर शहराच्या नागरिकांच्याकडून, मग त्यांना स्विमिंग टँक व्यवस्थित का चालवता येत नाही? अत्यंत 15-16 वर्षामध्ये ते मोडकळीस झालेलं आहे. अत्यंत त्या ठिकाणी निकृष्ट पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे. अत्यंत त्या ठिकाणी गचाळ पद्धतीनं जर बघितलं तर तुम्हाला अस्वच्छता दिसेल. दुसरं नाट्यगृह बांधलं गेलेलं आहे. मला आश्चर्य वाटते, जयसिंगपूर शहरामध्ये नाट्यगृह बांधलंय, चांगली स्थिती म्हणजे मला या ठिकाणी उल्लेख करायचा ती चांगली गोष्ट आहे. पण गेली 9 वर्षामध्ये त्या नाट्यगृहामध्ये किती नाटकं झाली आणि त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून किती कलाकारांना प्रोत्साहन मिळालं, किती नागरिकांना त्या नाट्यगृहाचा आनंद उपभोगता आला. त्या नाट्यगृहामधून जयसिंगपूर नगर परिषदेला किती उत्पन्न मिळालं. त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं, गांडूळ खत प्रकल्प असू दे किंवा आणखीन काही ठिकाणी प्रकल्प आपण बघायला गेलं तर रेल्वे स्टेशन सरकारी विहिरीजवळ एवढी इन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणचा घन कचरा असेल किंवा गांडूळ खत असेल तो प्रकल्प पूर्णपणे बंद. अशाच पद्धतीनं मच्छी मार्केटमध्ये जर आपण गेलं किंवा मटण मार्केटमध्ये गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा अस्वच्छ वातावरण आहे. त्या ठिकाणी तिथले जे व्यापारी आहेत त्यांना पुरेसं संरक्षण नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी ग्राहक जायला घाबरतो. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं, जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात आलेलं चुकीच्या ठिकाणी जे भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटच्या आजूबाजूचा जर परिसर बघितला तर आपण तिथं श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, एवढी दुर्गंधी आहे.
मग ज्या पद्धतीनं तुम्ही जी भाजी मार्केट एकदा नाही, दोन नाही, तीन वेळा त्या भाजी मार्केटवरती खर्च केला, त्या बांधकामावरती खर्च केला, त्या ठिकाणी जयसिंगपूर शहरातील 99% लोक खरेदीला जात नाहीत. त्यामुळं तिथे येणारा जो काय व्यापारी आहे, त्या ठिकाणी जो येणारा शेतकरी आहे, तो आपला जो माल आहे, तो माल विक्री तो रस्त्यावर किंवा गली नंबर 9, 10, 11 किंवा आठवडे बाजारामध्ये अस्वस्थपणे त्यांनी त्या ठिकाणी माल त्यांचा ठेवतात, भाजीपाला ठेवतात, फळ मार्केट ठेवतात आणि त्यामुळे रहदारीला अडथळा आहे. चुकीच्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं फुटपाथ केलेला आहे. ज्या जयसिंगपूर शहराचं आपण नाव घेतो अॅक्युरेट म्हणून, त्याच जयसिंगपूरमध्ये फुटपाथ बांधले. त्या फुटपाथवरनं किती विद्यार्थी चालत जातात, किती वयस्कर लोक चालत जातात. उलट ते फुटपाथ जे केले ते अतिक्रमण वाढायला त्याचा प्रोत्साहन मिळालंय. त्यामुळं रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने त्या फुटपाथचा उपयोग व्हायला लागला आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने पैसा त्या ठिकाणी घातले गेलेला आहे आणि त्या घातलेल्या पैशामधून टक्केवारी दिसून येते. त्यामुळे प्रत्येक गोष्टी जर बांधकाम केलं आम्ही आणि ते विकास केला आहे, पण त्याचा उपयोग जयसिंगपूर शहरासाठी किती झाला आहे हा संशोधनाचा विषय आहे माझ्या दृष्टिकोनात. आमचं एवढंच मत आहे की ह्या जयसिंगपूर शहराला जो पूर्वी 30-35 वर्षापूर्वी जयसिंगपूर शहराचं नाव घेतलं जायचं, अत्यंत आखीव जयसिंगपूर, ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयसिंगपूर शहरामध्ये स्वच्छ हवा स्वच्छ पाणी म्हणून या जयसिंगपूर शहरामध्ये काही लोक, बाहेरची लोक असतील जिल्ह्याच्या, ज्यांनी ह्या जयसिंगपूर शहरामध्ये येऊन स्वतः प्लॉट विकत घेऊन या ठिकाणी बांधकाम केलं आणि या ठिकाणी राहून ह्या जयसिंगपूर शहरामध्ये त्यांनी वास्तव करायचा प्रयत्न केला. आज त्या लोकांना पश्चाताप होत आहे. त्यांना अत्यंत रहदारीचं वर्दळ ठिकाणी झालेलं आहे. मग त्याच्यावरती तुम्ही काय उपाय सुचवणार आहे की नाही? पण हे सगळं बघितलं तर एका ठिकाणी वाटतंय की मग तुम्ही नेमका कुणाचा विकास झाला, कुठल्या लोकांना याचा फायदा झाला, हा संशोधनाचा विषय आहे. बाकी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. जिथं चांगलं काम केलंय तिथं आम्ही निश्चितपणे त्यांचं कौतुक करू, कुणी असू देत. पूर्वी आम्ही राजकीय हेतून मला काही बोलायचं नाही, काय नाही. कारण आम्ही सुद्धा पूर्वी काम करत असताना जिथं चुकीचं आहे त्या ठिकाणी आम्ही चुकीचं म्हणून त्या गोष्टीला विरोध केलाय. जिथं चांगलं आहे तिथं चांगल्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. पण प्रत्येक गोष्ट मी करतो, मी केली, ह्याला आमचा विरोध आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी मग नगरसेवक बाकीचे काय करत होते, त्यांचा काय त्या विकासामध्ये हातभार आहे का नाही त्या नगरसेवकांचा? का नुसतं एका व्यक्तीवर जयसिंगपूर शहराचा विकास झाला असं जर म्हणा झालं तर त्यांनी तसं म्हणावं. बाकीच्या नगरसेवकांचा किंवा बाकीच्या यापूर्वीच्या असणाऱ्या आमदारांचा बाबा ह्यामध्ये कोणत्याही विकासामध्ये सहकार्य आम्हाला लाभलं नाही असं त्यांनी पण जाहीर करावं. माझं एवढंच या ठिकाणी मत आहे. जिथं चांगले गोष्ट केली आम्ही त्याचं कौतुक केलेलं आहे आणि आम्हाला खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटा आम्ही म्हणणार. आम्हाला त्याची काय बाकीच्या घेणं घेणं नाही. भले आमच्या आघाडीच्या आज वतीनं आम्ही आमच्या सीटा आमच्या शिरूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आणि जनसंघर्ष आघाडीच्या माध्यमातून आमचे उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत. आणि या खास करून राष्ट्रीय नेते माननीय राजू शेट्टी साहेब, माननीय उद्यान पंडित गणपतराव पाटील आणि उद्योजक माननीय माधवरावजी घाटगे आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे सहकारी राजवर्धन नाईक निंबाळकर व इतर सर्व या जयसिंगपूरमध्ये असणारे सर्व आमचे नगरसेवक पदासाठी राहिलेले उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुदर्शन कदम साहेब हे सुद्धा स्वच्छ आणि प्रामाणिक एक चांगले कार्यकर्ते आहेत. आणि या सर्वच उमेदवारांना, नगराच्या आणि त्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.